नमस्ते पब्लिक, गौरव अहमदकर मी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजची तारीख 17 ऑगस्ट 2025 आणि आज आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा. तर वाजलेत आता 11:30 आणि त्यांनी ह्यावेळेला आगमनाला टाइम दिला नाहीये आणि ती खूप गर्दी होती म्हणून त्यांनी दिला नसेल, काही रिझन समथिंग आपल्याला माहिती नाही. पण आपण 12च्या टायमाप्रमाणे जाणारच आहे. आणि आता मी जर एक पेजला बघितलं तर तिकडे चिंचपोकळी चिंतामणीचं आगमन होणारच आहे. त्यांनी सगळं रेडी करून ठेवलं आहे. तर आपण पटापट निघू आता पहिले तिकडे, मग दाखवू दे काय काय होतं काय काय नाही होत. आणि आज आहे दुसरा मानाचं आगमन म्हणजे परेलच्या राळाचं आगमन. तर आपण ते पण या ब्लॉग मध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करू आणि तेही मी तुम्हाला दाखवेन. तर मग चला पब्लिक, आपण निघू पुढे पटापट, तुम्हाला दाखवतो पुढे. तर मित्रांनो, आगमन आता फर्स्ट शूट आलेलं आहे, मी कोकणीच्या पेजवर टाकलेलं आहे, मी माझ्या स्टुडिओवर टाकलाय. तर आता तिकडे बघू आगमन, मी पोहोचेपर्यंत आगमन होऊन जाईलच म्हणजे. मित्रांनो, आगमनचं चालू झालं आहे. आपण आता जस्ट उतरलो चिंचपोकळीला. सगळी पब्लिक क्राऊड गेला अख्खा परेलला. तर आगमन तिकडून गणपती तिकडून निघालाय. मग आपण पहिले मंडप दाखवू, मंडपाची तयारी दाखवू, डेकोरेशन दाखवू वगैरे, तिकडून दाखवू तुम्हाला काय लोक असेल, बाहेरचा गेट दाखवू, कारण नंतर गर्दीमध्ये दाखवायला भेटणार नाही. आणि मग तिथून आपण डायरेक्ट जाऊ आगमनाच्या ठिकाणी जिथे आता बाप्पा आहे. ज्या रस्त्याने आता बाप्पा येतो त्या रस्त्याने आपण जाऊ. 7 वर्ष आधी मी देखील गेलो होतो, ते जाऊन फोटो माझ्याकडे एक आहे, तुम्हाला दाखवीनच, मी ब्लॉग मध्ये दाखवीनच माझ्या या. तर मग आता आपण जाऊया क्राऊड मधून पहिले. खूप पब्लिक, जास्त करून पब्लिक परेलला उतरली आहे, क्राऊड अख्खा परेलला गेलाय, परेल आणि करी रोड. तर मग चला आपण मंडपाच्या वेगळ्याच साईडने चाललो. आपण ह्या साईडून पण एक एंट्री आहे मंडपात जायला, तिकडून आपण चाललो, तुम्हाला दाखवतो. बाप्पाच्या आगमनात पावसाने लावली हजेरी एकदम चांगलीच ताणून. तुम्हाला मी दाखवलं ट्रेनमध्ये जो आता पाऊस चालूच आहे, बारीक बारीक आहे पण चालूच आहे पाऊस. हे बघा, हे असे व्हिडिओचे हाल होतात, व्हिडिओ बनवताना पण. चला, तर अख्खा पावसाने हजेरी लावली आहे. पण जाऊन तिकडून रस्ता बंदच नाही, बघू जाऊन बघूया टाळायला काय. निघू तिकडून, मी तुम्हाला दाखवतो पहिले मंडपाजवळचा एरिया. बंद असेल तर आपण मागून जाऊ, काही विषय नाही. चालू तर आहे, तर तुम्हाला दाखवतो तुम्ही, थांबा. तर मग मित्रांनो, बघा, बघू शकता तुम्ही चिंचपोकळी नगरीमध्ये असं काही डेकोरेशन आहे. मला पुढे जाऊन बघू. सध्या तरी पावसाने इथे खूप वेग साधला आहे. बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे वर्कशॉप मधून, तर पाऊस खूप जोरात आहे. बघू शकता तुम्ही, इथे आगमन, इथे आपला बाप्पा येणार आहे आणि संध्याकाळी इथे अख्खा मुंबईला गजबजणार आहे. एक देखावा बनवलाय त्यांनी, यावेळेला गेट बनवलाय चांगला मस्त, तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉग मध्ये. तर मग आता आपण चाललो आहोत सरळ, तुम्ही आता ज्या रस्त्याने बाप्पा येतो त्या रस्त्याने जाणार आहोत. आणि मग आपण एक ठिकाणाचं बघणार आहोत तिथे आपल्याला एक चांगला शूट भेटेल बाप्पाचा करायला, एक चांगला लुक भेटेल, एक फोटोग्राफी भेटेल चांगले करायला, एक व्हिडिओ करायला भेटेल चांगले. तर आपण त्या असलेलं तिथे उभं राहू, बघू किती उभं राहायला लागतं तिकडे. तर पहिला आपण जाऊ, आता पुढे बघू कसं काय अरेंजमेंट केली आहे तशी. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे ह्यावेळेला. छावा चित्रपटाचं त्यांनी ह्या वेळेला एक थीम बनवला आहे, त्याप्रमाणे त्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आला होता छावा, त्याप्रमाणे त्यांनी ह्या वेळेला काहीतरी लुक दिलाय. मग चला तुम्हाला दाखवतो पुढे. काहीतरी पब्लिक चालली आखी समोर. पट्टे गर्दी आहे, गर्दी मी मगाशीच बघितली आहे. गणपती लाईव्ह करून एक यूट्यूबला चॅनल आहे, 1.87
लाईक सबस्क्रायबर आहेत त्यांचे. तर त्या चॅनलवर मी बघत होतो आपला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन त्यांच्या इथून बघितला मी. आणि आपल्या चिंचपोकळीच्या पेजवर पण, ऑफिशियल पेजवर पण होता, पण ते लोक आतमध्ये होते. पण बाहेरचा लुक बघण्यासाठी मी त्यांच्या पेजला फॉलो केला होता, तर बघितला तर आपला दिवसा होता तो 4 रस्ता बीच. प्रत्येकाने जशी 7व्या वर्षा आधी जशी पोझिशन घेतली होती, लालबाग बीच असो बाकी कोणी असो, तशी सगळ्यांनी सेम त्यांची पोझिशन घेतलेली आहे आगमनासाठी. आता आपण पोहोचलो आहोत कमानीवर पोहोचलो आहोत. इथे लालबागचे आणि चिंचपोकळी चिंतामणीचा एक गट बनवलेला आहे. इथे काही हे नको व्हायला. लालबागचा राजा त्यांचा हा गेट आहे, कमान आहे इथून. खूप मोठे मोठे गणपतीचे आज आगमन आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे दक्षिण मुंबई राजा तिचं आगमन आहे. समोर अजून एक गणपतीचं देखील आगमन आहे. गर्दी पट्टे आहे. आता आपण पोहोचलो आहोत लालबागच्या राजाच्या गेटवर. तर मग चला त्या दिशेने पुढे पुढे जाऊ. हा असा काही देखावा आहे गेटचा लालबागच्या राजाचा. सुंदर आणि सुबक असा एक देखावा बनवत आहे ते. दर्शनाला तर आपण येऊच मित्रांनो होतो, तुम्हाला दाखवलं दर्शन कसं होतं आपला. हा लालबागचा राजाचा गेट आणि इथे आपले बाप्पा विराजमान होतात. यावर्षी 15 फूट उंच डेकोरेशन आहे त्यांचा. महाप्रसाद असेल सोबत, त्यांचा प्रसादही असतो लाडूचा, तो तर असेलच, पण महाप्रसाद देखील असणार आहे. पाऊस तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा बघा हा पाऊस. पावसाने अख्खा वेग घेतला आहे. ही एक सुंदर मूर्ती. त्याचा देखील इथे आगमन झालं आहे. गर्दी तर खूपच आहे. असं करून आपण चाललो आहोत. हेच ते गोड क्षण आहेत. तुम्हाला थोडा सिनेमॅटिक आपण क्लिक करून दाखवू. धोबी घाटच्या राजाचं आगमन इथे झालं आहे. तो पण आज झाला आहे. आज खूप मानाचे गणपतीचे आगमन होणार आहेत. संध्याकाळी देखील इथे परेलचा राजा त्यांचं आगमन होणार आहे. आपण लगभग पोहोचलेलो आहे असं आपल्याला वाटतंय. लालबाग बीच देखील सज्ज आहेत बाप्पाला मानवंदना द्यायला. लालबाग बीच देखील सज्ज आहे. समोर आणखी एक सुंदर गणपतीचं आगमन आलं आहे. तर आपण जाऊया पुढे. पावसाने जोरदार हजेरी लावली, खूप जोरदार हजेरी लावली. बघू चिंचपोकळीचा चिंतामणी हा मंडपात किती वाजता येतो.
चिंचपोकळी नगरीत हा किती वाजता येतो आपण ते बघू. आपण त्याच्यासाठी उत्सुक आहोत. आपण तिकडेच एक जागा पकडणार आहोत नंतर. आता आपण चाललो आहोत पहिले पुढे बघायला गर्दी किती, क्राऊड किती दाखवायला. गर्दी जास्त करून ह्या साईडला जमा आहे कारण पाऊस खूप जोरात चालू आहे. बघू शकता अख्खा पाऊस चालू आहे, अख्खा पाऊस. हा आपले चिंचपोकळी चिंतामणी मागेच आहेत. या गणपतीच्या मागेच दिसत आहेत. बघू शकता त्या मागे प्रमाणे जोगेश्वरी बीचने देखील मानवंदना दिलेली आहे बाप्पाला. तुम्हाला दाखव थांबा, पुढे जाऊन द्या मला, पुढे जाऊन द्या.
तो मुमेंट दाखवतो थांबा. नक्की वेळ कोळसात चिंचपोकीचा चिंतामणी 2025.
वरती तो बघतोय व्ह्यूसाठी बस दाखवतो. फायनली आपल्याला तो व्हिडिओ कॅप्चर करायला भेटलाच आहे सिनेमॅटिकचा.
मित्रांनो बघू शकतात मूर्ती असून देखील चिंचपोकळी नगरात प्रवेश केलेली आहे. आपल्याला जे शॉर्ट्स पाहिजे होते शॉर्ट्स भेटलेले आहेत, क्लिक्स भेटलेले आहेत, सगळं भेटलेलं आहे. आणि आता आपण आहोत कमानीजवळ चिंचपोकळीच्या. आणि हा मागचा व्ह्यू, हा असा एक सुंदर व्ह्यू भेटला आपला. तर मग आता आपण चालू केलाय परतीचा प्रवास चालू केला आपण. आता इथून चाललो आहोत आपण आता आपण जाऊ डायरेक्ट आता इथून रिटर्न टू चिंचपोकली स्टेशन. तर चला, एक मस्त सुंदर असं आगमन आपल्याला भेटलेलं आहे. आज आपण कॅप्चर केलेला आहे आगमनाचा ब्लॉग, तो मी तुम्हाला दाखवेलच. गणपती झालेला आहे. मग आपण इथं जाऊ, इथूनच एक आपला रस्ता आहे ना, इथून जाऊ आपण. खूप गर्दी होती, खूप गर्दी. बाप रे, एवढी गर्दी, बाबा बाबा. तास थांबलो होतो, एक शूट घेण्यासाठी 2 तास थांबलो होतो. पण एंड टाइम हा तीन झाला की तिकडे लागली समोर ॲम्ब्युलन्सचा, त्यांनी पोलिसांची जी गाडी होती ती लावली तिकडे. बस अख्खा जो सिनारिओ भेटणार होता आपल्याला बाप्पाचा, तो अख्खा तिकडून कॅन्सल झाला. 2 तास त्याच ठिकाणी थांबलो होतो. एवढी चेंगराचेंगरी होती, बाबा 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 बाबा. त्या चेंगराचेंगरीमध्ये देखील थांबलो की नाही, आपल्याला तो व्ह्यू पाहिजे. कारण मागच्या वर्षी जो व्ह्यू भेटला होता तो परफेक्ट नव्हता भेटला आपल्याला. खूप वेळ लागला होता, पण लगेच आपल्याला बाहेर काढलं होतं. मग या वर्षी आपल्याला बोलून चांगला व्ह्यू भेटेल म्हणून आपण थांबू. नाही, आपल्याला तो व्ह्यू भेटला नाही तरी पण आपण थांबलो तिकडे व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी. तर आपल्याला फक्त मूर्ती आपल्या कसं नाही असं दिसली. आता ठीक आहे. लेट झाला आपल्याला यायला सकाळी इथे, कारण टायमेचा आहे ना सांगितलं इथे टाइम किती वाजता आहे. आणि आपण डायरेक्ट निघालो. आणि मी बघितलं देखील होतं, मला वाटलं की समथिंग 12 वाजता असेल. दरवर्षी 12 वाजता होतो, 1ला होतो, 2ला होतो. पण मला असं वाटलं की आम्हाला 12 होईल, कारण लालबाग बीचवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 वाजता मानवंदना देणार आहोत. आणि लालबागवाल्यांनी चालू केली काहीतरी समथिंग 3 वाजता मानवंदना द्यायला. तेव्हा आपण तिकडे होतो, लालबाग बीचने मानवंदना दिली तेव्हा आपण तिकडे होतो. व्हिडिओ कॅप्चर केले आहेत आपण. आणि आता आपण चाललो परतीचा प्रवास करायला. काही चुकीचं असेल किंवा चुकीचं वाचलं असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगा, शेअर करा. चुकीचं असेल तर नक्कीच शेअर करा मित्रांनो, सांगा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. पण हा तुमच्यासाठीच आणि माझ्यासाठी पण मी गेलो होतो की मला व्ह्यू पाहिजे होता, शिंगण्यासाठी गेलो होता. हक्काने एक लाईक तरी करा, व्ह्यू शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो. चला मग, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता आपण चाललो आहोत घरी. तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग दर्शनाचा असेल तर दर्शन करू आणि मग जाऊ. चला बाय.